मन मंदिरा गजर भक्तीचा. मृत वस्तूचा अनुभव नित्य येत असतो, पण अमृत वस्तूचा अनुभव प्रतीत होण्याकरता संत संगती घडावी लागते. संत संगती घडल्यानंतर मृत कोणीच नाहीत, सगळेच अमृत आहेत. कारण मृत म्हटलं तर नाशिवंत झालं, मृत म्हटलं तर मिथ्या झालं. पण आपला आकार बदलून पुन्हा जन्माला येतो, ही संतांची दिव्य दृष्टी आहे. जीवनामध्ये काही मरत नाही, फक्त त्याचं रूप पालटतं. आणि आपल्याला फक्त रूपाचीच ओळख आहे, म्हणून आपण म्हणतो गेले आले. पण जीवनामध्ये श्रीहरीचं स्वरूप कधी पालटत नाही. म्हणून नीट लक्षात घ्या, अमृतानुभवाची प्रवचनं चालू आहेत, शब्दखंडन. आणि शब्दखंडन शब्दाच्या आधाराने चालले आहे, हेच अमृतानुभवाचं वैशिष्ट्य. माझं बोलणं कळलं का? शब्दखंडन नाही का? आज एकादशी आहे, बरीच मंडळी नाविन्याने येतात. यातला एक 10-15% समाज तरी आज नवीन असतो, बाकीचं रोज येणारी असतातच. पण एकादशी म्हणून रोज यायला माणसांना जमत नाही, कल्पना आहे. पण इथली मंडळी फारच सातत्याने येतात बुवा. लांबून लांबून एक महिना येणं प्रवचनाकरता ही काही सोधी गोष्ट नाही आहे. याच्यातून तुम्हाला ज्ञानोबारायाची, तुकोबारायाच्या वाङ्मयाची, बोधाची आवड किती आहे हे दृष्टीला पडतं. हे वैशिष्ट्य आहे. खाण्याची आवड सगळ्याला आहे, पिण्याची आवड सगळ्याला आहे, जगण्याची आवड सगळ्याला आहे, सुखाची आवड सगळ्याला आहे. पण सुख कशाने मिळतं त्याच्याजवळ जात नाही. बोलणं कळलं का? सुख जरी पाहिजे असलं तरी जिथे सुख मिळतं तिथे जात नाही, दुःख मिळतं तिथे जातो आणि मागतो सुख. बघा नाही का? मागता काय? सुख. जाता कशाच्या जवळ? एअर कंडिशनच्या हवेची अपेक्षा करावी आणि चुलीजवळ जाऊन बसावं. अर्थात ती सुद्धा एक प्रकारची एअर कंडिशनिंगच आहे. एअर कंडिशन शब्दाचा अर्थ थंडच असं नव्हे, गरमी सुद्धा कंडिशनच आहे. माझं बोलणं कळलं का? गाडीमध्ये 2 एअर कंडिशन असतात, उन्हाळ्यामध्ये थंड आणि थंडीमध्ये गरम. मग गरम ही कंडिशन आहे. तसं नीट लक्षात घ्या, माणसाला अपेक्षा सुखाची आहे, पण जातो नेमका जिथे सुख मिळणार नाही तिथे. याच्याकरता महाराज म्हणाले, रवी दीप हिरा दाविती देखणे. ठीक आहे, संसारामध्ये काहीच वाईट नाही आहे, पण ज्या सुखाची तुम्ही अपेक्षा करता ते सुख मिळत नाही. सुख मिळतं पण क्षणिक सुख मिळतं. माणसाला सुख पाहिजे, पण कसं? सहज सुख, अखंड सुख, अविनाश सुख. सुख सहज तर पाहिजे, पण अखंड टिकणारं पाहिजे. आणि नुसतं अखंड टिकणारं नको आहे, तर अविनाशी पाहिजे. शोधत काय असतो नाही का? पूर्वीच्या काळची मंडळी आताच्या मुलींना परात उचलत नाही. पूर्वीच्या काळी परात इतकी जाड असायची. मग माणसं विचारायची, एवढी जाड परात का घेता? ते म्हणायचे, माझ्या पंतवापर्यंत पोचली पाहिजे नाही का? आता म्हणतात, आप मर गए डूब गए दुनिया, कचकड्याचे घ्यान संपून टाका. म्हणून पूर्वी चांदीच्या भांड्याला महत्व होतं, आता चिनी भांडीच्या प्लेटला महत्व आहे. माझं बोलणं कळलं का? किंबहुना चांदीच्या प्लेटची किंमत नसेल एवढी त्या क्रोकरीची किंमत आहे. माझं बोलणं कळलं का? तसं नीट लक्षात घ्या, जीवनामध्ये जे सुख पाहिजे, कसलं सुख पाहिजे? सहज. स्वभाव काय? सुख तर मिळावं, पण कसं? सहज. पुन्हा नुसतं सहज नाही, अखंड. पुन्हा नुसतं अखंड नाही, तर अविनाशी.
मला सहज बोलता बोलता आमच्या महाराजांची गोष्ट आठवली. महाराज सातारला राहत होते, आम्ही सातारकरच आहोत. तेव्हा निळा सांगायची काही गरज नाही. त्यांचा एक कासार मित्र होता. कधीतरी फिरायला गेल्यानंतर त्या कासाराच्या दुकानात जाऊन बसायचे. मग तिथे एक मनुष्य आला, म्हणाला, काका मला एक तांब्या द्या. मग त्यांनी तांब्या काढला. त्यावेळेला काय रुपया, 1.5 रुपया. काय तांब्या देता का म्हणला. काय दुसरा काढा म्हणला. दुसरा काढला, जरा वजनदार. नाही काही बरोबर नाही म्हणला. पडला तर टचका पडेल. अजून दुसरा काढा. मग त्यांनी जरा जोडाचा काढला. अरे म्हणला, जोडाचा काय काढतो, अखंड काढ ना. जोडातून कधीतरी पाणी गळेल, अखंड काढ. झालं. मग अखंड असा सुंदर, त्याला पाहिजे तसा 7-8 10 तांबे बघितले आणि तेव्हा पाहिजे तसा तांब्या त्याच्या समोर आला. वा म्हणाला, छान आहे. काय किंमत, 3 रुपये. काय म्हणला, 3 रुपये. पलीकडे रुपयाला मिळतो, कळलं का तुम्हाला. सहज पाहिजे. दृष्टांत कळला. अखंड तर पाहिजे, अविनाश तर पाहिजे, पण सहज तर. दादा महाराज तिथे बसले होते. ते म्हणले, काय ह्युमन सायकॉलॉजी आहे. अखंड पाहिजे, अविनाश पाहिजे आणि सहज पाहिजे. तसं माणसाला सुद्धा देव सहज भेटावा असा वाटतो. तर सहजच आहे, तुम्हाला कळत नाही म्हणून अवघड आहे. काय म्हटलं मी, सहजच आहे, तुम्हाला कळत नाही म्हणून अवघड आहे. मग असा तांब्या दिला. तर म्हणला, रुपया, 1.5 रुपया. तर म्हणला, अहो काय तुम्हाला काही कळतं का नाही. आम्हाला सुद्धा 2-2.5 रुपयाला कुठे 4 आठाणे आम्हाला मिळणार. जुना काळ, 4 आठाणे आम्हाला मिळणार आणि त्याच्यात तुम्ही कपात लावताय. नाही म्हणला, जमायचं नाही. दादा महाराज तिथे होते. ते म्हणले, जरा कबूल तर कर ना. तुझा तोटा झाला तर मी देईन, पण याचा स्वभाव तरी बघू. कारण याच्या स्वभावानं माणसाच्या स्वभावाची कल्पना येईल. झालं. काय, 2 रुपये. नाही. बरं किती, 1 रुपया. दादा महाराज, हां दे 1 रुपया. ते म्हटले, बरं घेऊन जा 1 रुपया. म्हटल्यानंतर त्याला असं वाटलं आपण जास्ती बोललो. ही तुमची कथा आहे. 1 रुपया बोलल्यानंतर त्याला काय वाटलं आपण जास्त. नाही नाही म्हणला, तसं नको म्हणला. 1 रुपया नको म्हटला, 12 आणे. बरं घेऊन जा. ज्या अर्थी म्हणला एवढ्या स्वस्तात दिसतोय, त्या अर्थी काहीतरी भानगड असली पाहिजे. शेवटी मागे पुढे दादा महाराज म्हणले, त्याला सांग फुकट घेऊन जा. अहो म्हटले, काका एवढ्या दुकानातून आलेला परत जाऊ नका, भवानीची वेळ आहे, असं घेऊन जा. तुझं असं घेऊन जायला काय माझ्याकडे पैसे नाहीत का. काय बोलणं कळलं का. सहज पाहिजे, अखंड पाहिजे, अविनाशी पाहिजे आणि डोक्यावर पण हात नको. गावभर सांगशील फुकट नेलं म्हणून. एवढे तुझे उपकार कशाला पाहिजेत. तसं नीट लक्षात घ्या. जीवाला सुख पाहिजे, पण असं पाहिजे. म्हणून माणसं पंढरीच्या वारीला चालायला येत नाहीत. आजच माऊलीची पालखी आली का. आज तुकोबारा आहे, काल माऊली. वैष्णव वारकरी तत्वज्ञानाचं सार कोळून पेलेले आहेत. बरं का. कोळून म्हणजे कळलं का, असं असं करून पिळणं, नुसतं गाळायचं नाही, तसं कोळून पिलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभव जगले आणि तो अमृतानुभवाची प्रेम प्रतिती पंढरीच्या वारीमध्ये त्यांना प्रगट झाली. बरं का. कोणची गोष्ट ज्ञानात असून भागत नाही, त्या ज्ञानाची प्रतीती येणं महत्वाचं आहे. ज्ञानात असणं हे अव्यक्त आहे आणि समोर येणं हे प्रतीती येणं आहे. म्हणून रवी दीप दाखवतो. काय दाखवतो, दिसतं ते दाखवतो. संत ज्याच्याने दिसतं तो दाखवतात. माझं बोलणं कळलं का. हे प्रकाश आहे, जे दिसतंय ते दाखवतंय, पण ज्याच्याने दिसतंय ते दाखवतो का. नाही, ज्याच्याने दिसतंय ते दाखवत नाही. रवी
दीप हिरा दाविती देखणे, पण अदृश्य दर्शने संतांची या. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा इथे भरून आहे. इथे असला तरी मानत नाही. आता किती जवळ यावं म्हणजे मानाल. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे आरनिशी ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयामध्ये मी वस्ती करून आहे, म्हणून त्याला हृदयस्थ म्हणतात. शब्द किती सुंदर आहे. हृदय ज्याच्या सत्तेने चालतं, म्हणून माणसं पाय तुटून मरत नाहीत, डोकं फुटून मरत नाहीत, हृदय बंद पडूनच मरतात, नाही का. ती एकदा प्रक्रिया हृदयाची बंद झाली म्हणून कुठे बसला, इथे जवळ आहे. पण गंमत अशी आहे, जवळी आहे परी भेटेना. भगवंताला वाईट वाटलं ज्ञानेश्वरीत. ते काय म्हणाले माहिती आहे का. मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राणियाचे दैव कैसे जे मीच नाही म्हणते. देवाला आश्चर्य वाटलं. काय गंमत आहे. मी नसे ऐसे कौन ठिकाण असे. मी नाही असं जगतात कोणचा अणु रेणूमध्ये मी भरलेला आहे, पण माणसांच्या अंतःकरणामध्ये अणु इतकी माझी प्रतीती येत नाही. काय करावं या माणसाला. काय माणूस मी एवढा करता निर्माण केला, जनावरं निर्माण केली, पण त्या जनावरांना सुद्धा कळे ना आम्ही जनावर आहोत. माझं बोलणं कळलं का. जनावरांना तरी कळतं का आम्ही जनावर आहोत. ते तुम्हाला कळतं म्हणून तुम्ही माणूस. तुम्हाला हेही कळतं की मी माणूस आहे, आणि तुम्हाला हेही कळतं की मी जनावर आहे. नाही नाही कळ. माणसं पटकन सगळी होय म्हणली बरं का. एक लक्षात घ्या मी काय म्हटलं. अहो माणसासारखं वागायला पाहिजे, तर वागला नाही तर माणसंच तुम्हाला म्हणतात. माणूस आहेस का हैवान आहेस, माणूस आहेस का जनावर आहेस. म्हणजे माणसासारखा वागला नाही तर जनावरच. म्हणून नीट लक्षात ठेवा. सिंहालाही कळत नाही मी सिंह आहे, घोड्यालाही कळत नाही मी घोडा आहे, पण तुम्हाला कळतं हा घोडा आहे, हा सिंह आहे, हा वाघ आहे, हा अमका आहे, हा अमका आहे, अमका आहे. हे कळतं तुम्हाला, आणि शेवटी तुम्हालाही कळतं मी माणूस आहे, आणि शेवटी कळतं मी जीव आहे, आणि कालांतराने कळतं मी ब्रह्म आहे. ही सर्व क्षमता तुम्हालाच दिली आहे, बाकी कुणाला नाही. माझं बोलणं कळलं का. पण एवढी क्षमता देऊन सुद्धा त्या क्षमतेचा उपयोग न करता नको तिथे पैसा खर्च करतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.